ज्याला तुम्हाला भोजन किंवा न्याहारी किंवा खुराक द्यायचा आहे त्याच्या नावाने यज्ञकुंडात टाकायचं, जे काही टाकायचं ते त्याचे आवडते पदार्थ, म्हणजे ते त्याला पोचले पाहिजे. आणि ज्या अर्थी पोचत नाही, नीट लक्षात घ्या, त्या अर्थी हे तुमचं, याचा अर्थ समजून घ्या. हे नास्तिकांचे आरोप आहे. पण आस्तिकांनी मात्र हे प्रांजळपणे सांगितलं की प्रत्यक्षात हा जो कर्ममार्ग आहे, या कर्ममार्गापेक्षा दयेचा, प्रेमाचा, आत्मीयतेचा, सहानुभूतीचा, सहकार्याचा, सामंजस्याचा आणि सर्वात्मकतेचा जो मार्ग आहे, हा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वेश्वरापर्यंत नेणारा आहे. विठ्ठल मनी भक्ति मनी भक्ति आवाड़े, मनी भक्ति आवाड़े, मनी भक्ति आवाड़े, मनी भक्ति आवाड़े, देवा भावी ऐसी जोडी. कालाच्या ओघात आणि संस्कृतीच्या प्रवाहात जी प्रगतीजन्य अशी समीक्षण, निरीक्षण पूर्वक आणि त्याला परीक्षण लावल्यानंतर आपल्या हाती जे निर्धारण पडेल ते संत महात्म्यांनी धारण केलेलं आहे. प्रारंभी यज्ञालाच आपल्या संस्कृतीमध्ये जास्त, अग्निपूजनाला अधिक महत्व आलं. श्रोते सज्जन समजावून देतो की वेदामध्ये अग्नीच्या नावाने, विशेषतः वरुण देवता, या वरुण देवतेच्या नावाने, अग्नीच्या नावाने कमीत कमी 150 सूक्त, 200 सूक्त, अशी शेकडो सूक्त अग्नी, वरुण, इंद्र, पूषण या देवतांच्या नावाने शेकडो सूक्त उपलब्ध आहे. शिव आणि विष्णूच्या वाट्याला जास्तीत जास्त 10 आणि 10 जर आले तर नशीब समजा. म्हणजे वेद कालामध्ये शिवभक्ती आणि विष्णू भक्ती यांना प्राधान्य आलेलं नव्हतं. समज वेगळा होता. कर्म मार्गी असणाऱ्या पूर्व कालामध्ये अग्निपूजनात आणि अग्निर्वै देवानां मुखम या न्यायाने अग्निपूजन, अग्निस्तुती, मात्र ती सकाम वृत्तीने, तो एक प्रकारचा व्यापार चालत असे. देवा मी तुला एवढं देतो आणि तू माझं एवढं पूर्ण केलं पाहिजे, असा देवाशी भाषा कोणतीही असो. नीट लक्षात घ्या, कृती दिसायला जरी समर्पणाची दिसली तरी असायला वसुलीची होती. म्हणजे साभिलाष भक्ती, सकाम भक्ती इथून प्रारंभ झाला. दुसरं टोक जे जन्माला आलं ते अरे अरे या उपभोगामध्ये पुढे जेव्हा उपनिषद ग्रंथ आणि उपनिषद तत्वज्ञान जन्माला येऊ लागलं
त्यावेळेला सर्वसंग परित्यागाची भूमिका जन्माला येऊ लागली आणि यज्ञाविषयीचं समीक्षण परीक्षण केल्यावर अशा रीतीचं निष्पन्न झालं वैफल्य की ज्यामध्ये प्लवा हे ते अदृढा यज्ञ रूपा असं उपनिषदातच म्हटलेला. प्लवा म्हणजे नौका. या नौका संसार सागरातून तरण्यासाठी पात्रतेच्या नाहीत का, त्या फुटक्या नौका आहेत, खिळखिळ्या झालेल्या आहेत, वासनेने बरबटलेल्या आहेत. या नौका या पावित्र्याने आणि चारित्र्याने संपन्न नाहीत. अशा प्रकारे यज्ञ यागादिका म्हणजे जे हिंसात्मक यज्ञ आहेत त्यांना हे शब्द आहे. नीट लक्षात घ्या. उगी यज्ञ शब्दावर आज्ञ माणसांनी एवढी कृपा करावी की यज्ञ संस्थेचा सर्वांगीण उच्चाटन होण्याचा प्रसंग आणू नये. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञ योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशित प्रकाः. हे सगळे यज्ञाचे प्रकार आहे. पण यज्ञ शब्दाचा अर्थ समजण्यासाठी सुज्ञ पाहिजे. यज्ञामध्ये मुख्य सूत्र समर्पणाचं आहे. निष्काम यज्ञाची संकल्पना ही भागवत धर्मामध्ये ऐकाजे तुम्ही ऐकाजे तुम्ही पुढील काळात हा प्रत्यक्ष पौरोहित्य करणाऱ्या अनेक सज्जन पुरोहितांना या हिंसाचाराची उबग आली, किळस आली आणि ते अध्यात्मशास्त्राकडे सूक्ष्मतेने गेले. त्यात भगवान वेदव्यासांचे सुपुत्र प्रत्यक्ष शुकाचार्य हे जनक वैदेहाचे सच्छिष्य झाले. याचा अर्थ समजावून घ्या काय आहे. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतत् ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतो. म्हणून अध्यात्मशास्त्राला अधिक अधिक महत्व तिथून पुढे. आणि हे उपनिषद एकांतवासी तरिका होते, तरिका नेणते होती मागे ऋषी जीही या जनासी दुराविले कंदमुळे पाळा धातूच्या पोषणा खाती वास रानांतरी केला लावून या नेत्र उगीच बैसले न बोलते ठेले मौन्य रूप तुका म्हणे आईसे करी माझ्या चित्ता दुरावी अनंता जन दुरी. हा साधक दशेतला पूर्वार्ध आहे, निष्कर्ष नव्हे. नीट लक्षात घ्या. कारण वारकरी संप्रदायाचं अस्तित्व आहे सुवर्ण मध्य धारण करणार. लक्षात घ्या. त्या उपनिषद कालखंडामध्ये यज्ञ यागादी कर्म ही दुर्लक्षित झाली आणि गुरु सन्निध एकांतामध्ये आरण्य निवासी होऊन सर्वसंग परित्याग करून ज्ञान प्राप्ती करून घेणं याला महत्व आहे. याचा परिणाम असा ज्ञानाला प्राधान्य आल्यामुळे कर्म मार्ग बंद पडला, हळूहळू क्षीण झाला. पुढे या ज्ञानाने जर अध्यात्म आणि आत्मतत्व इकडेच फक्त लक्ष दिलं आणि कर्तव्य बुद्धीकडे
संसारामध्ये कर्तव्यात्मक असणारा जो भाग आहे तिकडे जर लक्ष दिलं नाही तर हे प्रजातंत्र जे आहे, हे विश्वचक्र जे आहे, हे विश्वचक्र चालणार कसं? सगळेच ज्ञानी आणि सगळेच मुक्त, मग युक्त कोण होणार? विठ्ठल. म्हणून भागवत धर्मी संत महात्म्यांनी नीट लक्षात घ्या, भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का पंडित वाचका ज्ञानी आसी आत्मनिष्ठ झाले भूमिकेचं कर्म धर्म आणि मर्म सर्व भावे धारण करणार जे जीवन आहे ते संत महात्मे मध्ययुगीन संत, संत श्रोमणी, संत सम्राट, संताग्रणी आणि संत जननी ज्ञानेश्वर महाराज. शब्द साधे आहे परंतु या सर्व जगामध्ये जी शक्ती कुठेही उपलब्ध होणार नाही, त्या शक्तीला, त्या सामर्थ्याला जाऊन पूर्णपणे ऐक्य धारण करणारे सिद्धांत या प्रतिपादनातून जन्माला येतील. माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हाची भक्ती योग निश्चित जाण माझा. श्रोते सज्जन, मला माझ्या सज्जन गुरुबंधूंनी दिलेली जी सूचना आहे ती म्हटले, अनेक संत महात्म्याबद्दल सगळेच बोलतात पण संत सद्गुरु गाडगे महाराजांच्या बद्दल आपण काही बोलावं अशी सद्भावना आहे, अशी सूचना मला मिळालेली आहे. तेव्हा मी कोणाचं चरित्र सांगतो किंवा वर्णन करतो, कोणाचा पक्षपात करतो असा सद्भाव हा वारकरी उपासनेला वर्ज्य. ही व्यक्तीची स्तुती नाही, ही विभूतीची स्तुती आहे, ही तत्वाची स्तुती आहे. या दृष्टीने जे जे भेटे भूत, प्राचार्य वैकुंठवासी गुरुवर्य सोनुपंत दांडेकर नेहमी हे वचन आलं की आवर्जून म्हणायचे, मानिजे भगवंत कधी हो, आधी आसीजे मग मानिजे. आधी आसीजे मग मानिजे. इथं बुडालाच पत्ता नाही, शेंडा कुठून आणता? विठ्ठल. म्हणून अध्यात्मशास्त्रामध्ये
विशेषतः तत्वज्ञानामध्ये सगळ्यात मूलभूत आधार जर कशाचा असेल तर तो सत्ताशास्त्र आपण ज्याला म्हणतो, परिभाषेमध्ये ऑन्टॉलॉजी असा शब्द आहे. ऑन्टॉलॉजी, द सायन्स ऑफ बीइंग. नीट लक्षात घ्या. याचा अर्थ असा की या विश्वामध्ये एक्स निहिलो निहिल फिट हे एक तत्वचिंतन आहे, फार महत्वाचं. इथून सगळ्या तत्वज्ञानाचा जन्म आहे. नथिंग कम्स आउट ऑफ नथिंग. आहेतून सगळं जन्माला येतं, नाहीतून काहीच जन्माला येत नाही, हा सिद्धांत आहे. विठ्ठल मग ते जे आहे, नीट लक्षात घ्या, आहे म्हणजे काय आहे, त्याचं मूलाधार स्वरूप जे आहे, समग्र पिंडापासून ते ब्रह्मांडापर्यंत जे अस्तित्व आहे ते आत्मतत्वाने व्यापलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संत महात्म्यांनी मध्ययुगामध्ये महान काही विचार, उच्चार, आचार आणि साक्षात्कार जर दिला असेल आणि अनुभवला असेल तर तो हा आहे की संसार भोगूही नका. नीट लक्षात घ्या, संसार हा भोगण्यासाठीही नाही आणि संसार हा त्यागण्यासाठीही नाही. संसार सत्य अर्थाने जर ओळखला तर तो भगवंताची पूजा आहे. सर्वेश्वराची आज्ञा म्हणून जर संसार कराल तर त्याला पुन्हा आयुष्यात कधी देवाचं नाव न घेणारे, देवाच्या गावाला न जाणारे, देवाचा भाव न घेणारे, नीट लक्षात, देवाचा ठावही माहित नाही, देवाचा आठव कशाला करायचा, फुकटच, असे जे नमुने आहेत त्यांचे चिरंजीव कधी काळिका होईना पण लिहितात. कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की आमची तीर्थरूप अमुक अमुक, तीर्थरूप लिहितो, ते गटारूप का असे ना पण तीर्थरूप लिहितो. तर तीर्थाला कधी गेलाच नाही हो, नीट लक्षात घ्या. पण तू आमचे तीर्थरूप, यांना देवाज्ञा झाली म्हणजे देवाज्ञा फक्त तो जाण्याच्याच वेळेला झाली काय? आणि जिवंत असताना कुणाची भूताची आज्ञा होत होती काय? सैतानाची आज्ञा होत होती का? अरे जिवंत असताना ही आज्ञा झाली पाहिजे. हा भक्ती मार्गाचा खरा महत्वाचा आत्मनिष्ठ सिद्धांत आहे. विठ्ठल म्हणून तिसऱ्या चरणात घेऊन जन्मांतर घेऊन जन्मांतर घेऊन जन्मांतर घेऊन जन्मांतर Oh,
श्रोते सज्जन, केवढा महान अर्थ आहे. भोग मार्गाने संसाराची आसक्तीही धारण करायची नाही आणि त्याग मार्गाने, ज्ञान मार्गाने संसाराचा निखालस त्यागही करायचा नाही. मग काय? कोणती वृत्ती आणि कोणती कृती धारण करायची? भोगही नको, त्यागही नको, योग मार्गाची धारणा हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. हा जो योग आहे हा महान योगाचे ते भाग्य क्षमा, योगाचे ते भाग्य क्षमा, श्रोते सज्जन, कर्तृत्वाभिमान आणि कर्मफलासक्ती ही दोन्हीही कर्मबंध उच्छेदून जन्मभर साधना करणारे, किंबहुना जन्म मृत्यू हे दोन्ही पराधीन असणारे घटक स्वाधीन करणारे महान पुरुषार्थी संत महात्मे घेईन जन्मांतरे. शब्द काय आहे? घेईन जन्मांतरे. ही आपली ताकद आहे काय बोलायची? अहो, मरायचंही आपल्या हातात नाही आणि जगायचंही आपल्या हातात नाही. लक्षात घ्या, आपलं जीवन हे मागून आलेला प्रवाह. त्याने का एकदा प्रेरणा दिली अजस्र स्वरूपाची, जर का अशी स्थिती निर्माण झाली की आता तुला पुढे चाल, नेग इथून, गपचूप निघावं लागतं. वय नाही, परिस्थिती नाही, स्थळ नाही, काळ नाही, बुचकी द्यायला सुद्धा अवकाश नाही. याच्या आतच मोकळे, काही झोपेत मोकळे होतात, काही जागृतीत मोकळे होतात. नीट लक्षात. परंतु ज्याच्यामुळे झोप आणि जागृती ज्याच्या सत्तेत आहे त्याला ओळखणं ही खरी जागृती आहे. ती जागृती नामस्मरणाने निर्माण होते. विठ्ठल विठ्ठल. विजिगीषू म्हणून एक शूर वीरांची भूमिका आहे. संत महात्मे हे आध्यात्मिक जीवनातले महान विजिगीषू आहे. इतके की मृत्युंजयी भूमिका, जन्म आणि मृत्यू दोन्ही घटक आम्ही ताब्यात ठेवू. जसे ईश्वराच्या ताब्यात राहतात तसे ते आमच्या ताब्यात राहिले पाहिजे. त्याचं मुख्य कारण देवाचे बारे, देवाची बारे, देवाचे बारे, देवाची बारे, देवाची बारे.
समाजाकडे पाहून समाज मनस्क असणारे हे संत महात्मे समाजाला सच्चिदानंद स्वरूप समजतात. समाज म्हणजे समाज म्हणजे काहीतरी, समाज म्हणजे काही भरकटलेले एक सामान्य क्षुद्र जीवन, त्याज्य जीवन असं संत महात्मे अंतरंगातून समजत नाही. कठोर बोलतील. नीट लक्षात घ्या, संतांचे जे कठोर शब्द आहेत, नका धरू कोणी राग वचनाचा मनी, येथे बहुतांचे हित शुद्ध करोनी राखा चित्त, नाही केली निंदा आम्ही दूषिलेसे भेदा. मी भेदाला फक्त उपेक्षित मानतो. जिथे जिथे अभेद आहे, ज्या ज्या ठिकाणी सत्य अर्थाचा अद्वैत आहे, समता आहे, आत्मीयता आहे, ममता आहे, एकात्मता आहे, त्यांना सर्व संत साधू महात्मे शरणागत आहेत. विठ्ठल विठ्ठल घेईन जन्मांतरे, हेची याचा अर्थ निर्धारण आहे, अन्य नाहीची हा अर्थ आहे त्याच्यामध्ये. हेची करावया खरे, घेईन जन्मांतरे. जन्म याचा अर्थ असा की मी मुक्तीमध्ये शांती किंवा सुख मानणार नाही. मुक्ती हा पलायनवाद आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने एक महान सिद्धांत आहे, तो यात अंतर्भूत आहे. मुक्ती हा पलायनवाद आहे. मुक्तीपेक्षा भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. किंबहुना भक्तीच्या ताब्यात मुक्ती आहे. भक्ती मुक्ती ही दासी आहे, दासी भगवंताच्या मार्गातली. आणि भक्ती ही जी आहे ती स्वामिनी आहे. साक्षात भगवंताची जी स्वामिनी आहे ती भक्ताची आहेच आहे. म्हणून भक्ती ही सर्वश्रेष्ठ. मुक्ती आम्हा घरी कामारी ते दासी, हो सांगो तैसी तुका म्हणे. तुका म्हणे, नीट लक्षात घ्या, आणि तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. हे जे महाराजांचे उद्गार आहेत त्याचा अर्थ असा आहे, यामध्ये भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि भक्तीच्या सामर्थ्याने सगळ्या जगाला ऋणी करणारा जो परमात्मा, त्याचं ऋण कोणावर नाही. ज्याने देह दिला दान तयाचे करावे पूजन. ज्याने सगळ्या जगाला जीवन दिलेलं आहे असा जगज्जीवन परब्रह्म परमात्मा, त्याला सुद्धा आम्ही कर्जबाजारी करू. चौथं चरण. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा.
सर्वात्मक पण माझे हिरोनीने तो कोण मनी भक्तीची आवडी देवा भावी ऐसी जोडी. श्रोते सज्जन, सर्वात्मकपण याचा अर्थ असा आहे, या विश्वामध्ये चराचरामध्ये जे जे काही माझ्या सन्मुख येणार आहे ते त्याच्याशी माझं शत्रुत्व नाही, ते माझ्यापासून विरुद्ध वैषम्य धारण करणार हे माझं अज्ञान आहे. नीट लक्षात घ्या, ते माझं आहे आणि मी त्याचा. अद्वैताचा खरा सिद्धांत आहे आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन. आपल्या सुखदुःखाची जशी जाणीव माणसाला तात्काळ होते तशी चराचरामध्ये सुखदुःख अनेक प्रकारचं वैषम्य धारण करून अज्ञान धारण करून निवास करणारी जी जी काही यातना आहे वैषम्याची यातना आहे. नीट लक्षात घ्या कशी स्थिती आहे. कोण सर्वात्मकतेकडे जातो या ठिकाणी नीट लक्षात घ्या. एक शास्त्रामध्ये न्याय आहे, त्या न्याय बहुना मत आपल्या धर्मशास्त्रातला जो मत्स्य अवतार आहे की नाही, तो मत्स्य अवतार सुद्धा या न्यायातून जन्माला आलेला. तो पहिला न्याय असा आहे त्याचं नाव आहे मात्स्य न्याय. त्या मात्स्य न्यायामध्ये नेमका प्रसंग कसा झाला तर मनु महाराज हे स्वयंभू मनु हे गंगेमध्ये माध्यान्ह संध्येसाठी गेले आणि स्नान वगैरे झालं. अर्घ्य दानासाठी म्हणून ओंजळ जेव्हा असेल त्या ओंजळीमध्ये काहीतरी हालचाल झाली, स्पर्श झाला आणि तेवढ्यात मासा ओंजळीत आला. आता ते टाकून देणार होते की कशाला बिचारा, माझ्या ओंजळीत येऊन काय उपयोग आहे, हे माझ्याजवळ जाळं नाही, टोपली नाही, माझ्या ओंजळीत येऊन याला काय उपयोग आहे. मग त्याला टाकून देणार एवढ्या त्या माशाला वाचा फुटली. तो नीट लक्षात घ्या अशी वाचा फुटत असते. आपला जन्म वाचा बंद करण्यासाठी आहे. झोप बैठव. नीट लक्षात घ्या आपला जन्म सक्तीसाठी आहे, भक्तीसाठी नाही. नीट लक्षात घ्या. तेव्हा या दृष्टीने कुणी सक्ती तरी करतील, कुणी आसक्ती तरी धारण करतील, पण भक्तीचं खरं मर्म जे आहे ते सर्व दृष्टीने पूर्णपणे नीट लक्षात घ्या. लोकशाही लोकशाही हा जो खरा शब्द आहे तो अध्यात्मामध्ये पृथ्वीच्या पाठीवर प्रथम जन्माला कुठे आणला असेल आणि आचरणात आणून दाखवला असेल तो पंढरीच्या वाळवंटामध्ये मध्ययुगामध्ये भागवत धर्मी संत महात्म्यांनी विठ्ठल त्या संत महात्म्यांचे शब्द आहे. हे अर्जुना, फार महत्वाचं चिंतन आहे. हे अर्जुना, ही माया रूपिणी जी नदी आहे या नदीमध्ये कितीतरी अडथळे आहेत पैल तीरावर जाण्यासाठी. मग या ठिकाणी रतीची या बेटा, आदळती कामाची या लाटा, इथे जीव प्रवृत्ती सगळीच्या सगळी वासनेच्या मागे लागलेली आहे. वासुदेवाला कोण विचारतो? नीट लक्षात घ्या आपल्याला वासुदेव नकोच आहे, आपल्याला वासना पाहिजे. ही जी स्वतःची महान फसवणूक आहे संत महात्मे दूर करत असताना सांगतात, हे अर्जुना, एक म्हणजे या मायारूपी नदीमध्ये म्हणा किंवा या भवसागरामध्ये म्हणा कोण तरतात? नीट लक्षात घे, जे स्वतः तरतील ते समाजाला तारतील.
आणि जे स्वतःच बुडतील ते दुसऱ्याला बुडवल्याशिवाय राहणारच नाही. उघडी गोष्ट आहे. तरले तरती हा भरवसा, या न्यायाचा जो अधिकार आहे तो ज्यांचा आहे त्या संत महात्म्यांचे हे शब्द आहे. हे अर्जुना, येथ, येथ म्हणजे या भवसागरात असो की भव नदीमध्ये असो, येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मद भजले, तया आईलीत थडी सरले माया जळ. पैल तीरावर जाण्याचं कारणच नाही. ज्याला सर्वात्मक भाव प्राप्त झाला आणि सर्व भावे सर्व दृष्टीने ज्याला ईश्वरमय जगत हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतीची रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तुची. या भूमिकेचा अधिकार, नीट शब्द काय आहेत शेवटी, भक्ता माझी रावो, म्हणून ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा. लक्षात आला? म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तुझी. ज्ञान, वैराग्य, ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत, म्हणून ते महाविष्णूचे अवतार आहे. ही संप्रदायाची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला सर्व दृष्टीने नीट लक्षात घ्या, ही साक्षात्कारी श्रद्धा आहे, प्रतीची गम्य श्रद्धा आहे. आपण त्या मार्गाने पाऊल निर्धार ठेवून निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, या भूमिकेचा आचार, विचार आणि उच्चार ज्या महात्म्याने धारण केला, नीट लक्षात घ्या. आता आमचे हरिभक्तीपरायण भरत महाराज यांनी थोडी सूचना दिल्याप्रमाणे एकच वाक्य बोलतो की सर्वेश्वर हा सर्वत्र आहे. तळागाळापासून ज्याला तळही समजत नाही आणि गाळही समजत नाही, एवढा मळ ज्याचा साठलेला आहे, त्याला फळ कधी मिळायचं? त्याला फक्त जळफळच मिळणार. जळफळ माहितीये का? जळायचं एक फळच आहे, ते स्वतःच्या पापाने निर्माण होतं. तेव्हा कोणावर जळू नका. आपला जन्म हा जळण्यासाठी नाही, उजळण्यासाठी आहे. या भूमिकेतला उज्ज्वल विचार, आचार आणि विचार सत्याचा साक्षात्कार होईपर्यंत साधना अशी करा की सच्चिदानंद स्वरूप होण्याचा अधिकार आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. या भूमिकेचा अधिकार संत महात्मे धारण करतात आणि जगालाही शिकवतात. त्याचबरोबर या सकळास येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिनामे. या भूमिकेत लोकशाहीचा प्राण सामावलेला आहे. या सर्व दृष्टीने आजची ही जी कीर्तन महोत्सवाची जी योजना आहे, ही योजना सर्व प्रकारच्या भिन्नते, माणसं भिन्न झाल्याबरोबर वैषम्याचं बीज लावण्याचा प्रयत्न करतात. कृपा करा, भिन्नतेमध्ये वैषम्य मानू नका. मणी 108 आहेत माळेला, पण तू दोरा एकच आहे. तसं सूत्र एक आहे. या दृष्टीने जे अद्वैत मनुष्य जीवनामध्ये, विशेषतः भारतीय संस्कृतीमध्ये नाना जाती, नाना प्रवृत्ती, नाना भेद भूमिकेची, सर्व प्रकारची जी काही क्षिती इथे निर्माण झालेली आहे, या सर्व यातनाची परिपूर्ण निष्कृती करणारी महान सामर्थ्य शक्ती हरिभक्ती ज्या माऊलीने तुम्हा आम्हाला दिली, त्या माऊलीचं मातीची या चिट्टी अवघी बाळकाची व्याप्ती. देह विसरे आपुला जवळी घेता शिण गेला. अशी माऊली या रूपाने कृपावंत होऊन, नीट लक्षात घ्या, संत स्वरूपाचं अंतरंग प्रकट करणारी ही एक महान भक्ती यज्ञाची भूमिका. या भूमिकेतून सर्वांचा उद्धार व्हावा, संयोजकांचे सगळे सत्य संकल्प सिद्धीला जावेत. माणसं शुद्धी करण्याचा प्रयत्न करतात, पण जे शुद्धीवरच नाहीत त्यांची शुद्धी कधी करणार? तो उपकार करा. या मार्गाने काया वाचा मने अधि
हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्धी सेवा देवाची हे. या भूमिकेचा सर्व प्रकारचा कृपाशीर्वाद हा ज्यांनी आपल्याला दिलेला आहे, कृतज्ञतेनं त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, म्हणे देवा, तुका 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 म्हणे देवा. करवाने देवा, करवाने देवा, मनी भक्ती रोने करून देऊ सेवा, रोने करून देऊ सेवा, मनी भक्ती आवडी, मनी भक्ती आवडी. भावी ऐस गाड, देवा भावी ऐस गोड, देवा माझू ऐसी गोडी साडी, देवा ऐसी माझी गोडी, देवा भावी माझी गोडी, मन भक्ती आवडी, मन भक्ती आवडी, मन भक्ती आवडी. जय जय स्वर्गीय झुंबलरावजी खटोर सामाजिक प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन महाराज आपण इथे आलात. व्यग्र अगदी टाइम टेबलमध्ये सुद्धा, वेळापत्रकामध्ये सुद्धा बीडची तारीख आपण स्वीकारली. समस्त बीडकरांच्या वतीनं, प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. मी या ठिकाणी महाराजांचं स्वागत करण्यासाठी मान्यवर श्री नारायणदासजी मुंदडा यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. नारायणदासजी मुंदडा महाराजांना शाल अर्पण करतील आणि श्री खर्डीकर साहेब महाराजांना श्रीफल अर्पण करतील. संबंध महाराष्ट्रामध्ये तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारे
विद्या वाचस्पती डॉक्टर हरिभक्तपरायण दादा शास्त्री मनमाडकर महाराज आज आपल्या बीडमध्ये आले आणि प्रतिष्ठानला एक आगळं वेगळं वैभव प्राप्त झालं. खर्डीकर महाराज, खर्डीकर साहेब महाराजांना श्रीफळ अर्पण करतील. त्याचप्रमाणे वारकरी कीर्तनासाठी अत्यंत प्रेमानं साथसंगत करणारा हा सगळा संच, हा सगळा गुणवंताचा मेळावा आणि या सगळ्यांची जबाबदारी घेणारे आमचे एकनाथ महाराज पुजारी, श्रीयुत शेळके, हेही सगळे उपस्थित झाले. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. थोड्याच वेळात पुढचं कीर्तन सुरुवात होत आहे, पण तत्पूर्वी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता आलेले आहेत. खरं तर की नाही, हा महोत्सव चाललाय हा त्यांच्याच कृपेनं चाललाय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की जर वीजच नसती, आपण विजेचे सध्या जे काही चमत्कार बघतोय, जाणं राहणं येणं, पण या सत्संगामधली वीज मात्र कधीही जाणार नाही, त्याची दक्षता मात्र वानखेडे साहेब घेत आहेत. आणि आज या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं. मी वानखेडे साहेबांना विनंती करेल की झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं आपला प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमजी खटोड शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करतील. श्रीयुत विद्या वाचस्पती दादा महाराज मनमाडकर हे वानखेडे साहेबांचा सत्कार करतात. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आपली ही वीज अजून तरी या मंडपातली गेलेली नाही आणि जाणार नाही याची दक्षता ज्यांची खरंच कृपा असते ना, त्यांच्यावर अवलंबून असते. आपण वेळात वेळ काढून वानखेडे साहेब आलात त्याबद्दल पुन्हा एकदा प्रतिष्ठानच्या वतीनं धन्यवाद. पुढचं कीर्तन श्री महाराज आता खाली उतर.